करमाळ तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर बाबांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या निमित्तानं श्री उत्तरेश्वर बाबांचा भव्य असा छबिना निघाला। या छबिन्याची मिरवणूक तब्बल 7 तास चालली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती। या छबिन्यासमोर नयनरम्य असे शोभेचे दारुकाम झाले। यात्रेनिमित्तानं बारामती येथील गणेश शिवाजी साबळे या उत्तरेश्वर भक्ताने संपूर्ण मंदिरात सुंदर असे फुलांची सजावट केली होती। यासाठी त्यांना लाखो रुपयाचा खर्च आला होता। या देवस्थानची ओळख जागृत देवस्थान म्हणून आहे। ज्यांना प्रचिती येते ते नवस रूपाने या ठिकाणी फेडतात। केम येथील व्यापारी सचिन कतले सध्या ते अकलूज येथे असतात, परंतु दरवर्षी ते न चुकता यात्रेसाठी येतात। त्यांनी यावर्षी उत्तरेश्वर देवस्थानला 11 तोळे सोन्याचा हंडा अर्पण केला। या देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा सहपत्नीक सन्मान करण्यात आला। यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली होती। यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी करमाळ पोलीस ठाण्याचे PI विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता। यावर्षी प्रथमच या यात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण चव्हाण या भाविकाकडून करण्यात आले होते। छबिन्यासमोर 1 तास नयनरम्य असे शोभेचे दारुकाम झाले। प्रहारचे करमाळ तालुका संपर्क प्रमुख सागर पवार यांच्या नंदीची शेरणी घेऊन जंगी मिरवणूक उत्तरेश्वर मंदिरात काढण्यात आली। यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेंगे, ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार, युवा उद्योजक समाधान पवार, राजेंद्र धोत्रे, अशोक धोत्रे, दशरथ अण्णा पवार, बबलू धोत्रे, बाळू चौगुले, विनायक पेटकर, रोहित धोत्रे, विक्रम धोत्रे, सुनील पवार, विजय पवार, शेखर धोत्रे, मुकेश धोत्रे आदी जण उपस्थित होते। यावर्षी यात्रा चांगली भरली असली तरी उत्तरेश्वर देवस्थान कमिटी व केम ग्रामपंचायती यांनी यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे यात्रेत आलेले दुकानदार पाळणेवाले यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली। यामुळे दुकानदार यात्रेकरू यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।